नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मंडळी, आतापर्यंत आपण बघितलं की गर्भधारणा कशी होते किंवा एखाद्या घरामध्ये मूल जन्माला आल्यानंतर किंवा जन्माला यावं यासाठी कितीतरी प्रयत्न केले जात असतात. मग त्यामध्ये अनेक नैसर्गिक उपाययोजना असतील किंवा आता जे आधुनिक तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे किंवा आधुनिक शोध जे लागलेले आहेत, ज्यामध्ये IVF सारखा एक सगळ्यात महत्त्वाचा एक उत्क्रांती करणारा शोध लागलेला आहे. तर त्याचेही फायदे आपण बघितले आणि कितीतरी अशा दाम्पत्यांना की ज्यांना मूल होऊ शकत नाही, अशा दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद या सगळ्या शास्त्रांनी आपल्याला दिलेला आहे. पण हे सगळं बघत असताना लक्षात येतं की आज मितीला म्हणजे 2025 साली भारताची लोकसंख्या ही जवळपास 140 कोटी इथपर्यंत जाऊन पोचलेली आहे. एका बाजूला ज्यांना अपत्य होत नाहीत तर त्यांच्यासाठी अपत्य प्राप्तीसाठी म्हणून तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे भरपूर अपत्य आहेत किंवा लोकसंख्या वाढीचा जो विस्फोट आहे, तर त्याला कंट्रोलमध्ये कसं आणायचं याबद्दल एक सामाजिक प्रेशर सगळ्यांच्यावर आहे. भारताला जरी खंडप्राय देश म्हणत असलो तरी सुद्धा या देशामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या किती लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, किती लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि किती जणांना आपण पुरेसं होऊ शकतो याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी बर्थ कंट्रोल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. साधारण 40-50 वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार झालेला होता की ज्यामध्ये शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर सगळ्या स्तरामधून या सगळ्याचा मोठा प्रचार केलेला होता आणि त्यातून काही फायदे आपल्याला दिसू शकत होते. पण कालांतरानं आपण म्हणतो ना की तसं ह्याला कुठं ना कुठं तरी खीळ बसली आणि आज आपण 140 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. मला वाटतं डॉक्टर की हा एक डॉक्टरकीच्या दृष्टीतनं सुद्धा तुमचं एक उत्तर मला अपेक्षित आहे की काय खरं काय खोटं याबद्दल नेमकं कसं असावं याबद्दलही तुम्ही सांगा. आणि बर्थ कंट्रोल यासाठी शास्त्रानं काही दिलेल्या आहेत का सोयी सुविधा, याबद्दल आज आपण डिस्कस करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का की हा जो उद्रेक झालेला आहे हा कंट्रोल केला असता तर कदाचित म्हणजे आपण इतके पॉप्युलेशन झालं नसतं. पण त्याला वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे सामाजिक पैलू आहे, राजकीय पैलू आहे, बऱ्याच गोष्टींमुळे शेवटी तो जो म्हणजे कुटुंब नियोजनचा जो प्रोग्राम होता हा इतक्या सक्सेसफुली आपण म्हणजे राबवू शकलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे की आपल्याकडं म्हणजे पारंपरिक दृष्टिकोनातून मूल म्हणजे माझी संपत्ती आहे असा जो एक म्हणजे कन्सेप्ट आहे. आता तुम्ही जर ह्याच्यात बघितलं काय म्हणतात युरोपियन कंट्रीजमध्ये काय काय ठिकाणी किंवा इव्हन जपानमध्ये त्या ग्रोथ रेट जो आहे हा मायनसमध्ये गेलेला आहे. बरोबर. तिथं म्हणजे नवीन बाळ जन्माला घाला, अपत्य जन्माला घाला यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात. स्पेन आणि जर्मन अगदी अगदी म्हणजे तुम्हाला वेगळा भत्ता दिला जातो. इव्हन तुम्हाला म्हणजे समजा प्रेग्नन्सी होण्यासाठी म्हणजे तुम्हाला सुट्टी दिली जाते. होय होय. म्हणजे ह्या सगळ्या अशा म्हणजे आपल्याकडची म्हणजे वेगळी समस्या, आपल्याकडची वेगळी, तिकडची परिस्थिती वेगळी. पण तरीसुद्धा म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का की मी सायंटिफिकदृष्ट्या आपला जर काय याबद्दल विचार करायचा झाला तर कुटुंब नियोजन जे आहे तर याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. आणि वेगवेगळे मेथड्स असे आहेत की प्रत्येक म्हणजे कपलला म्हणजे हे म्हणजे बर्थ कंट्रोल आपल्याला आपल्या ताब्यात ठेवता येणं शक्य आहे. म्हणजे आता याचे 2 मेथड आहेत. एक म्हणजे रिव्हर्सिबल मेथड आणि एक म्हणजे परमनंट मेथड. तर परमनंट मेथड जो आहे ह्याला स्टरलायझेशनचं म्हणजे ऑपरेशन आपण म्हणू शकतो. ते मेल स्टरलायझेशन पण आहे आणि फिमेल स्टरलायझेशन पण आहे. सगळ्यात सांगायचं झालं तर मेल स्टरलायझेशन जे आहे हे सगळ्यात जास्ती म्हणजे सक्सेस रेट आहे त्याचा. आणि बर्थ कंट्रोलच्या मापदंड कुठला आहे तर सक्सेस किती आहे, दुसरी गोष्ट त्याची रिव्हर्सिबिलिटी किती आहे, तिसरी गोष्ट म्हणजे पेन किंवा मॉर्बिडिटी किती कमी आहे, चौथी गोष्ट म्हणजे ते इझिली अवेलेबल असलं पाहिजे.
बरोबर. पाचवी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं जे शस्त्रक्रिया करणारी माणसं आहेत त्यांनासुद्धा तुम्हाला इझिली ट्रेनिंग देता आलं पाहिजे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट, मॉर्बिडिटी रेट म्हणजे ते मृत्यूचं प्रमाण किंवा त्यातनं होणारे वेदनेचं प्रमाण. कॉम्प्लिकेशन्सचं प्रमाण हे कमीत कमी असलं पाहिजे. तर त्यामध्ये सक्सेस रेटमध्ये जर तुम्ही म्हणाल तर वॅसेक्टॉमी म्हणजे पुरुषाची जी काय नियोजन शस्त्रक्रिया आहे ह्याचा सगळ्यात म्हणजे कमी फेल्युअर रेट आहे. बर. सक्सेस रेट सर्वात जास्त त्याचा आहे. हां, म्हणजे फेल्युअर रेट कमी आहे याचा अर्थ सक्सेस रेट सक्सेस जास्त रेट आहे. जास्त आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे पुढचं जे आहे ते स्त्रियांचं स्टरलायझेशन. तर स्त्रियांच्या स्टरलायझेशनच्या पद्धतीसुद्धा एक म्हणजे टाक्याची शस्त्रक्रिया आहे आणि दुसरी म्हणजे बिन टाकायची ट्युबॅक्टॉमीची शस्त्रक्रिया आहे. तर टाक्याची शस्त्रक्रिया जी आहे ही बऱ्याच वेळेस गर्भधारणा जेव्हा होते आणि डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे समजा 2 अपत्य झाले, पहिलं सीझर झालं, दुसरं सीझर झालं, त्या सिझरिंगच्या म्हणजे ऑपरेशन बरोबर सुद्धा केली जाते. पण त्यातले कॉम्प्लिकेशन्स काही होत असल्यामुळं काही शासकीय म्हणजे नियमांमुळं काही वेळेस ते करता येत नाही. पण 2 सिझेरियन सेक्शन झालं असेल आणि तिसरं सिझेरियन जर होत असेल तर त्यामध्ये मात्र पुढचं सिझेरियन करत असताना त्या स्त्रीचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून त्यावेळेस मात्र 100% सिझेरियनच्या वेळेस ट्युबॅक्टॉमीचं ऑपरेशन हे करावंच लागतं. कारण त्यासाठी तुम्ही थांबू शकत नाही. कारण त्या पेशंटचा जीव तुम्ही ते चौथ्या सीझरसाठी, कारण 3 सीझर झाल्यावर चौथं सीझरच होतं. ते चौथं सीझर करण्यासाठी धोका जास्त असल्यामुळं ते रेअर कंडिशनमध्ये करता येतात. कारण जर काय समजा कोणतंच अपत्य जिवंत नाही आहे तर मग तुम्हाला ते म्हणजे काही वेळेस म्हणजे तेवढी रिस्क घ्यायला लागते. पण त्याची रिस्क जास्त असल्यामुळं त्यावेळेस मूल बंद करायचं ऑपरेशन किंवा ट्युबॅक्टॉमी करता येत नाही. दुसरी टेक्निक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे 4थ्या-5व्या दिवशी जोपर्यंत गर्भाशय म्हणजे पोटात म्हणजे उदरपोकळीत न जाता वरच्यावर आहे तेव्हा तुम्हाला मिनी लॅब स्टरलायझेशन किंवा प्युरपेरल स्टरलायझेशन करता येतं. त्यानंतर म्हणजे हे टाक्याच्या ऑपरेशनची मी तुम्हाला हे सांगतो. आणि त्यानंतर इंटरव्हल स्टरलायझेशन एक असतं की म्हणजे डिलिव्हरी झाली, सगळं झालं, मासिक पाळी यायला लागली आहे, मूल पण थोडंसं मोठं झालं आहे आणि आयडियली जेव्हा तुमचं पहिलं मूल 5 वर्षाचं होतं त्यावेळेस तुम्ही ट्युबॅक्टॉमी केली पाहिजे. कारण काय की आपल्याकडं म्हणजे इन्फंट डेथ रेट पण जास्त आहे. लहान मुलांचे काही वेळेस म्हणजे डायरिया होतो, वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे मग समजा मूल बंद करायचं ऑपरेशन केलेलं असेल तर त्या कपलला टेन्शनच येते ना की आता मूल बंद करायचं ऑपरेशन केलेलं आहे ना, आपल्या बाळाचं काय झालं तर काय करायचं. म्हणून पहिलं मूल हे 5 वर्षाचं झाल्यानंतर हे स्टरलायझेशनचं ऑपरेशन म्हणजे करावं. आणि ते स्टरलायझेशनचं ऑपरेशन करतानासुद्धा त्यालाच म्हणजे इंटरव्हल स्टरलायझेशन आम्ही म्हणतो की ते सुद्धा तुम्ही टाक्याचं सुद्धा करू शकता आणि बिन टाक्याचं सुद्धा करू शकता. तर बिन टाक्याचं जे स्टरलायझेशनचं ऑपरेशन आहे त्याचेसुद्धा जवळजवळ वेगवेगळे 50 टेक्निक्स आहेत, वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्याचे. पण म्हणजे प्रत्येकाने ज्या लोकांनी प्रयोग केलेले आहेत, काही लोकांनी त्याच्यावर यून्स बँड लावला, काहींनी क्लिप्स लावल्या, काही लोकांनी कॉटराईज केलं, त्याचं कॉटरी करून कट केलं, याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. पण सगळ्यात प्रचलित जे आहे ते म्हणजे यून्स बँडची पद्धती. म्हणजे एक सायलेस्टिक टाईट बसणारा बँड असतो. त्याचं साधं आपल्याला म्हणजे नॉर्मल लाईफमधलं जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर चामखिळी जी असते ना, चामखिळीला पूर्वीच्या काळामध्ये, आता काय कॉटरी वगैरे करून काढतात तो भाग निराळा, पण पूर्वी त्याला घोड्याचा म्हणजे शेपटाचा जो केस असायचा तो बांधला जायचा. तो बांधला की मग त्याचा रक्तपुरवठा बंद व्हायचा. रक्तपुरवठा बंद झाला की चामखिळी झडून जायची. मग तशीच ही थोडीफार अशीच ही पद्धती आहे की ज्याच्यामध्ये त्याचे उपकरण आहे, त्याला बँड ॲप्लिकेटर म्हणतात. तर बँड ॲप्लिकेटर काय करतं की ते ट्यूब जी आहे ती आत ओढून घेतं आणि आत ओढून तो बँड जो आहे तो असा रबर बँडसारखा असतो, तो एक्सपांड झालेला असतो आणि एक्सपांड झालेला जो बँड आहे तो त्या नकलवरती बरोबर असा टाईट बसला जातो. आणि मग तो टाईट बसला की त्याच्या पुढचा जो भाग आहे त्याचा रक्तपुरवठा बंद होतो आणि ते झडून जातं, ते नेक्रोसिस होते आणि तो बँड आहे तो तिथंच राहतो. म्हणजे तो इनर्ट असतो बँड. म्हणजे तो बँड म्हणजे शरीरामध्ये कुठली चिकटा व्हावा किंवा असं काही नाही. कारण हा यून नावाच्या जॅपनीस शास्त्रज्ञानं
म्हणजे डॉक्टरने तो शोधून काढला, म्हणून त्याचं नाव युन्स बँड आहे. आणि ही युन्स बँडची जी पद्धती जी आहे ही म्हणजे जवळजवळ सगळीकडे जगभर वापरली जाते. बर. आणि त्याच्या मागं कारण असंच आहे की जेव्हा आपण ह्या गर्भनिरोधक किंवा बर्थ कंट्रोलबद्दल आपण चर्चा करतो तेव्हा त्याच्यामध्ये आयडियल काय आहे असं आपण त्याच्यावर विचार करतो. तर आयडियल म्हणजे आपण समजा आपल्याकडे आयडियल एकच असतं, म्हणजे राम हा आयडियल, एक पाणी एक पत्नी एक वचनी, म्हणजे तो आयडियल. तसं आयडियलचे जे क्रायटेरिया जे आहेत की त्या ऑपरेशनला म्हणजे इझिली करता आलं पाहिजे, मॉर्बिडिटी कमी असली पाहिजे. आणि नंतर जेव्हा तुम्हाला ते परतवायचं असतं ऑपरेशन, म्हणजे त्या नळ्या नळ्या परत जोडायच्या असतात, त्या रिकॅनलायझेशन आम्ही ऑपरेशन म्हणतो, तर त्याचा सक्सेस रेटसुद्धा जास्ती पाहिजे. बरोबर. म्हणजे आयडियली त्याला पेन 0% असलं पाहिजे, सक्सेस 100% असला पाहिजे, नंतर रिव्हर्सेबिलिटी 100% असली पाहिजे. पण हे आयडियल कुठलंच नाही आहे. मग त्यामुळं नियर आयडियल इज म्हणजे लॅप्रोस्कोपिक ट्युबॅक्टमी हा बँड ॲप्लिकेशनचा जो म्हणजे प्रकार आहे हा सगळ्यात म्हणजे नियर आयडियल आहे. मग त्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे त्याची लॉस ऑफ ट्यूबसुद्धा कमी असते. दुसरी गोष्ट तो बरोबर मध्यभागी लावलेला असल्यामुळं दोन्ही बाजूचे जे काय ट्यूब्स आहेत ह्या तुम्हाला परत जुळवता येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा तो बरोबर जागेवर बसत असल्यामुळं म्हणजे त्याचा 99% सक्सेस रेट आहे. मूल बंद करायच्या ऑपरेशनचा सुद्धा म्हणजे 100% म्हणजे आता मूल बंद करायचं ऑपरेशन झालं म्हणजे आपण 100% आपल्याला गर्भधारणा होणार नाही ही जर समजूत असेल तर ही पूर्ण चुकीची समजूत आहे. कारण निसर्गाचा नियम काय आहे की समजा एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या हातावर जखम झाली, त्या जखमेला तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने टाके घातले, 7 दिवसांनी ती बरी होती. तशीच तुम्ही सोडून दिली तर ती काय जखम बरी व्हायची काय राहत नाही. 1.5 महिन्यानं होईल, महिन्यानं होईल, पण ती जखम बरी होते. तसं निसर्गाचा नियम काय आहे की समजा आम्ही आता ती ट्यूब आहे ही त्याच्यावर बँड लावून त्याचं नेक्रोसिस केलं तर ती जोडणे हीच निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गाच्या विरुद्ध आम्ही जाऊन ती म्हणजे कट केलेली आहे. तर निसर्ग या लॅप्रोस्कोपिक ट्युबॅक्टमीच्या पद्धतीमध्ये 99 वेळा सक्सेसफुल होत नाही. म्हणजे ट्युबॅक्टमी 99% म्हणजे 100 99 स्त्रियांमध्ये सक्सेसफुल होतं, मूल परत होत नाही. पण 1% मात्र त्याच्यामध्ये फेल्युअर होऊ शकतं. आणि ह्या 1%मध्ये सुद्धा खूप रेअर म्हणजे कसं आहे की एका बाजूला फक्त छोटंसं फिश्युला तयार होतं, म्हणजे त्यातून शुक्राणू जातो आणि स्त्रीबीज तर तयारी होतच असते. कारण मूल बंद करायचं ऑपरेशन केलं म्हणजे काय तुमचे काय म्हणजे गर्भधारणाची क्षमता काय संपत नाही. बरोबर. स्त्रीबीजी निर्मिती होतच राहते, मासिक पाळी येतच राहते. तर त्यावेळेस मात्र ते स्त्रीबीजी निर्मिती झालेली असते तर तो शुक्राणू बरोबर तिकडून त्या गर्भनलिकेत जाऊन त्या गर्भनलिकेमध्ये गर्भधारणा करून एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेतील म्हणजे गर्भधारणा सुद्धा, पण इट इज व्हेरी रेअर. तर त्यामुळं आयडियल नियर आयडियल जर कॉन्ट्रासेप्शन कुठलं असेल म्हणजे बर्थ कंट्रोलची टेक्नॉलॉजी जर असेल कुठली परमनंट टेक्नॉलॉजी तर इट इज लॅप्रोस्कोपिक ट्युबॅक्टमी मेथड. आणि आता आपण याच्यानंतर जे काय चर्चा करणार आहोत त्या म्हणजे टेम्पररी मेथड्स आहेत की ज्या म्हणजे थोड्या कालावधीपुरत्या म्हणजे पाहिजे असतात. आपण ह्या चर्चा करत असताना म्हणजे एकंदर असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये एखाद दुसरीच फक्त टेक्निक होतं, पण आता इतक्या मेथड्स अवेलेबल आहेत की त्या प्रत्येक म्हणजे स्त्रीच्या आणि पुरुषाच्या जीवनाच्या म्हणजे कालावधीमध्ये प्रत्येक कालावधीमध्ये प्रत्येक कालखंडामध्ये त्याला योग्य अनुरूप असलेली वेगवेगळी म्हणजे मेथड्स आहेत. म्हणजे ते रेडीमेड काय नाही म्हणजे तू आला की चल तू आता हेच वापर असं नाही आहे. तर त्यामुळं आता म्हणजे भरपूर तुम्हाला मेनू भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला मग त्या तुमच्या गरजेनुसार त्याचा वापर कसा करायचा हा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही करायला काय हरकत नाही. आणि ते जे काय आहेत त्या पद्धती ज्या आहेत त्या आपण ब्रेक नंतर बघूया. घेऊया छोटासा ब्रेक. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र
आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्रमध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये. डॉक्टर, आपण बोलत होतो की गर्भ नियोजन करणं जे आहे किंवा गर्भधारणा होऊ नये यासाठी ज्या काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तर त्यामध्ये तुम्ही एक आयडियल मेथड काय आहे तर त्याबद्दल तर सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं ती शस्त्रक्रिया केली जाते आणि त्यातून सक्सेस रेट त्याचा चांगला आहे. पण या व्यतिरिक्तही बऱ्याच काही कॉन्ट्रासेप्टिव्ह. नाही, आता ते जे झालं ते परमनंट मेथड झालं. अच्छा. म्हणजे रिव्हर्सिबल, पण रिव्हर्सिबल त्यात सुद्धा म्हणजे त्याला नळ्या परत आपण जोडू शकतो वगैरे, हे सगळं ठीक आहे. आणि इव्हन आता IVF टेक्नॉलॉजी आलेली आहे, बरोबर, ज्यांच्यामध्ये गर्भनलिका ज्या जुळू शकत नाही, कारण त्या ट्युबॅक्टॉमीमध्ये सुद्धा वेगवेगळे टेक्निक्स आहेत. म्हणजे ज्याला आता आपण सांगितलं 1% ना, तर 100% फेल्युअर होऊ नये यासाठी वेगळे टेक्निक आहेत, पण त्याचं रिव्हर्सिबिलिटी कमी आहे. अच्छा. म्हणजे परत नंतर त्यांना म्हणजे फिरसे मुलं पाहिजे असेल तर ते फक्त IVF करायला लागतात. म्हणून जे आहे ना ते बरोबर मध्यभागी केलेले ट्युबॅक्टॉमी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ही आयडियल आहे. कारण त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो ना की मी भरपूर फक्त ट्युबॅक्टॉमीवर आपलं बोलता येण्यासारखं आहे, पण मला वाटतं आपण बाकीचे मेथड्स जे आहेत हे बघूया. तर बाकीचे मेथड्स जे आहेत हे म्हणजे आता ज्यांना टेम्पररी मेथड्स आपण असं म्हणूया, तर आता सगळ्यात 100% जे आहे ना ते ॲब्स्टेनन्स. म्हणजे दोघांना एक दुसऱ्यांना बघत बसायचं नवरा बायकोनी. इट इज नॉट प्रॅक्टिकल, ते शक्य नाही आहे. तर म्हणून तुम्हाला सांगतो की म्हणजे त्याच्यामध्ये देर आर डिफरंट म्हणजे मेथड्स. म्हणजे एक म्हणजे नॅचरल मेथड, 2 नैसर्गिक ज्या हे आहेत पद्धती आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आपण जेव्हा मासिक पाळीबद्दल चर्चा केली तर त्याच्यामध्ये गर्भधारणेस उपयुक्त असलेला कालावधी प्रत्येक स्त्रीने कसा शोधायचा याच्यावर आपण बोललेलो आहोत. तर त्या व्यतिरिक्त जो कालावधी आहे त्या कालावधीला आपण सेफ पिरियड म्हणतो. आणि मधला पिरियड जो आहे तो फर्टाईल पिरियड आहे. जिथं स्त्रीबीज निर्मिती होते त्यापूर्वीचे 4-5 दिवस आणि नंतरचे 4-5 दिवस असा कालावधी जो आहे तो म्हणजे हा म्हणजे फर्टाईल पिरियड, म्हणजे जेव्हा म्हणजे गर्भधारणेसाठी उपयुक्त कालावधी. आणि उरलेला जो कालावधी आहे तो कालावधी जो आहे हा सेफ पिरियड आहे. इवन मेन्स्ट्रुअल पिरियड दरम्यानसुद्धा हा म्हणजे पण एवढा सेफ पिरियड जरी असला तरी 100% सेफ पिरियड सगळे संपूर्ण आहे असं आपण सांगू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सुद्धा फेल्युअर रेट आहे. कारण काय, ओव्ह्युलेशन म्हणजे केव्हा होईल, हे हॉर्मोन्स कधी कमी जास्त होईल सांगता येत नाही. इवन काही रेअर पेशंट्समध्ये त्यांनी म्हणजे असं प्रूव्ह केलेलं आहे की मासिक पाळी दरम्यानसुद्धा स्त्रीबीज निर्मिती झालेली आहे. म्हणजे मासिक पाळी दरम्यान केलेला समागम म्हणजे सुद्धा म्हणजे 100% म्हणजे रेअर आहे. खरं 100% सेफ असतो असा नाही, इट इज नॉट सेफ पिरियड. म्हणून सेफ पिरियड मेथड जे आहे ह्याला फेल्युअर रेट जास्त असल्यामुळे ते प्रॅक्टिस जास्ती करता येत नाही. मग दुसरा जो एक टेक्निक म्हणजे वापरलं जातं ते म्हणजे कॉयटस इंटरप्टस. म्हणजे कॉयटस इंटरप्टस म्हणजे जेव्हा समागम सुरू असतो त्या कालावधीमध्ये जेव्हा वीर्यसंकलन होतं, तर वीर्यसंकलन हे जनन मार्गामध्ये न करता म्हणजे बाहेर वीर्यसंकलन करणे ह्याला कॉयटस इंटरप्टस म्हणतात. पण या कॉयटस इंटरप्टसमध्ये सुद्धा फेल्युअर जास्ती आहे, कारण कॉयटस जो सुरुवातीचा असतो त्याच्यामधल्या सिक्रिशन्समध्ये सुद्धा जीर्णमार्गामध्ये शुक्रजंतू सुटू शकतात. तर कॉयटस इंटरप्टस आणि हे जे म्हणजे सिक्वेन्शियल टेक्निक आहे की म्हणजे सेफ पिरियड मेथड, याच्यामध्ये जर काय समजा 100 कपल जर काय हे 1000 कपल्स जर त्यांनी जर तो वापर केला तर साधारण नाही 25 1000मध्ये 25 ह्याचं प्रमाणच आहे ते. म्हणून मग दुसरं पुढचं टेक्निक आलं, दॅट इज अ बॅरियर मेथड. जेव्हा लॅटेक्स म्हणजे चा शोध लागला तेव्हा इट इज इनर्ट मटेरियल, त्याचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही
फक्त रेअरली काही लोकांना लॅटेक्सची ॲलर्जी असते, ती जर सोडली तर लॅटेक्सचे कंडोम्स, ह्या कंडोम्स म्हणजे हे काय म्हणायचं, स्त्रियांसाठी सुद्धा आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा कंडोम आहे. पण स्त्रियांसाठीचा कंडोम जो आहे तो TDS आहे, त्यामुळे इतका तो पॉप्युलर झाला नाही. पण अच्छा. पुरुषांसाठीचा कंडोम म्हणजे अगदी सर्रास, म्हणजे ज्या HIV-च्या निर्मूलनाच्या चळवळीमुळे हा कंडोम म्हणजे सर्वतोपरी पोचलेला आहे. म्हणजे अगदी जेव्हा HIV कंट्रोल करण्यासाठी म्हणजे लॉरी ड्रायव्हर्स किंवा ह्या सगळ्या किंवा काय म्हणतात त्याला कमर्शियल सेक्स वर्कर्स जे आहेत, यांना मोफत कंडोम म्हणजे वाटले जायचे की जेणेकरून HIVचा प्रसार होऊ नये. कंडोममुळे प्रेग्नन्सी पण झाली नाही पाहिजे आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ह्या ट्रान्समिट नाही झाल्या. अवॉइड करता येते. पण त्याचा बॅरियर मेथडनी त्याचा म्हणजे बराच म्हणजे आपल्या देशात HIV जे आहे कंट्रोल आहे तो त्याच्या अवेअरनेसमुळे खूप चांगला आलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा फक्त कंडोम जर वापरला तुम्ही तर त्याला जवळजवळ 4/1000 हे म्हणजे त्याचा हे आहे, काय म्हणतात त्याला, फेल्युअर रेट आहे. मग बॅरियर मेथड संपला की मग त्याच्यानंतर आलं स्पर्मिसायडल्स, म्हणजे शुक्राणूला म्हणजे डेड करण्यासाठी केमिकल्स आली. मग ती जननमार्गावाटे इंटरकोर्सच्या पूर्वी एक अर्धा तास म्हणजे इन्सर्ट करायचे. त्याचा म्हणजे फायदे पण त्याचे चांगले आहेत की ते लुब्रिकेशन पण होते, पण ॲट द सेम टाईम म्हणजे स्पर्म जे काय पडतात ते पण म्हणजे मरून जातात. पण त्याचासुद्धा 4% फेल्युअर रेट आहे. पण गंमत अशी आहे की हा बॅरियर मेथड आणि स्पर्मिसाइड हे दोन्ही जर कंबाईंड जर केली तर यू कॅन हॅव म्हणजे ट्युबॅक्टमीला जो आहे ना तो 99% सक्सेस रेट, 99% सक्सेस रेट तुम्ही तिथं आणू शकता. आणि हे मेथड जे आहे हे ज्यांचं जस्ट लग्न झालेलं आहे पण त्यांना प्रेग्नन्सीसाठी काही कालावधी हवा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत ना, म्हणजे प्रत्येक ह्याचे मेथडचे साईड म्हणजे समजा टॅबलेट्स आहेत त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. म्हणजे तर इंट्रायुट्राइन डिव्हायसेस म्हणजे कॉपरटी आहे किंवा मिरेन आहे, ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. तर कमीत कमी साईड इफेक्ट्स, इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हे काय म्हणतात त्याला, पुढच्या प्रेग्नन्सीला काही अडथळा न येण्यासाठी जर वापरायचं असेल कॉन्ट्रासेप्शन तर दिस इज कंबाईंड टेक्निक, म्हणजे ज्याच्यामध्ये कंडोम प्लस स्पर्मिसाइड जेल किंवा स्पर्मिसाइड टॅबलेट हे कॉम्बिनेशन जर वापरलं तर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे बंद कराल वापरायचं तेव्हा यू कॅन गेट द फर्टिलिटी आणि तुम्हाला प्रेग्नन्सी होऊ शकते. पण त्याचबरोबर आता दुसरे जे टेक्निक आहेत ते म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्ससुद्धा ज्या आहेत ना ह्यासुद्धा दे आर इक्वली इफेक्टिव्ह. पण या आता तुम्हाला सांगतो प्रत्येक कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडचं फायदा आणि तोटा आहे. बरोबर. आता बॅरियर मेथड हे जे आहे तो एव्हरी टाईम वेन देर इज इंटरकोर्स तुम्हाला ते यूज करायला लागणार आहे. बरोबर. ते तुमच्याजवळ असायला पाहिजे, तुम्ही ते म्हणजे तुमच्याजवळ स्टॉक असला पाहिजे, तुमच्याजवळ ते अवेलेबल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आता समजा टॅबलेट्स, तर टॅबलेट्स जे आहेत ह्या डेली खायला लागतात तुम्हाला 21 गोळ्या. 21 गोळ्याचं पाकिट आता म्हणजे मालाडीच्या गोळ्या तर म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लो डोस आहेत, काही हाय डोस आहेत, काही जे आहेत त्यांना हे आहे PCOD आहे त्यांच्यासाठी वेगळं सॉल्ट प्रोजेस्ट्रॉन असले त्या गोळ्या आहेत. तर ह्या गोळ्या म्हणजे म्हणजे सर्वांना माहीत आहे आता सगळीकडे. हां, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की एव्हरी टाईम वेदर देर इज इंटरकोर्स ऑर नॉट तुमची म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रासेप्शन कंटिन्युअस ठेवण्यासाठी ती गोळी कंपल्सरी तुम्हाला खायलाच लागते. दुसरी गोष्ट ती गोळी खात असताना तुम्हाला प्रत्येक गोळी जी आहे ही डेली त्या दिवसाची गोळी त्या दिवशी खायलाच पाहिजे. त्या दिवशी गोळी तुम्ही चुकून चालणार नाही. तुम्ही समजा जर काय त्याचं पद्धत अशी आहे की समजा 21 गोळ्या आहेत आणि तुम्ही 5वी किंवा 6वी एक गोळी चुकली तर 6वी गोळी जी आहे ती तुम्हाला परत 7व्या दिवशी सकाळी खाल्ला पाहिजे
आणि जी रेग्युलर 7व्या दिवशीची गोळी आहे ती परत संध्याकाळी खायला पाहिजे. मी त्या अच्छा. दिवशी 2 गोळ्या येतात. हे एखादी गोळी चुकली तर म्हणजे हे तुम्ही करू शकता. आणि नॉर्मली या गोळ्या ज्या आहेत ना, की ह्या संध्याकाळी घ्यायला पाहिजेत. कारण काय की याच्यापासून काही स्त्रियांना नॉशिया, मळमळ, उलट्या ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण शेवटी हॉर्मोन आहे ते. बरोबर. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन पिल आहे ते. इवन त्याच्यामध्ये सुद्धा ओन्ली प्रोजेस्टेरॉन पिल पण असते. बर. म्हणून ओन्ली प्रोजेस्टेरॉन पिल कधी देतात की जेव्हा डिलिव्हरी झालेली असते आणि बाळ म्हणजे दूध पित असतं. कारण इस्ट्रोजनचा दुधावर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या ओन्ली प्रोजेस्टेरॉन पिल म्हणजे दिली जाते. तर पण ह्या सगळ्या पिल्स ज्या आहेत, वेदर यू हॅव इंटरकोर्स ऑर नॉट, म्हणजे तुमचा समागम होईल अगर नाही, पण प्रत्येक रोज ती दिवस हे गोळी तुम्हाला घ्यायला खायला पाहिजे पाहिजे. तुम्हाला. आता एक दिवस गोळी चुकली तर मी तुम्हाला उत्तर सांगितले, पण सलग 2 दिवस जर गोळ्या चुकल्या तर मग मात्र तुम्हाला कन्सेप्शन म्हणजे फर्टिलिटी होऊ शकते. तर त्यामुळं मग तुम्हाला दुसरा काहीतरी मेथड म्हणजे बॅरियर मेथड, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं कंडोम प्लस हे स्पर्मिसायडल जेल हा असा वापरून तो कालावधी हे करायला लागतो. MCU द्यायला लागते. ते पाकीट जे आहे ते बाजूला ठेवायला लागतं आणि मग त्यानंतर दुसरं पाकीट जे आहे ते MC आल्यानंतर परत सुरू करायला लागतं. आणि ती गोळी जी सुरू करायची ती पाळीच्या शक्यतो 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी सुरू करायला लागते. बर. कारण त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामुळं जरी गर्भधारण एकतर म्हणजे स्त्रीबीज निर्मिती होत नाही, कारण तुम्ही कंटिन्युअस ते हॉर्मोन्स देत राहता, त्यामुळे स्त्रीबीज निर्मिती होत नाही. आणि झाली तरीसुद्धा त्या गर्भाशयाची जे काय म्हणजे आतलं लायनिंग आहे हे म्हणजे त्या गर्भ तिथे रुजण्यासाठी म्हणजे उपयुक्त राहत नाही. त्यामुळे तो राहिलेला गर्भसुद्धा म्हणजे जळून जातो. झडून जातो. म्हणजे हे असं ह्या म्हणजे टॅबलेट्स आणि बॅरियर मेथड आलं. आता त्याच्या पुढचं मेथड आलं ते म्हणजे इंट्रायुट्राईन डिव्हायसेस. तर इंट्रायुट्राईन डिव्हायसेस बद्दल आता आपल्याला बोलायला वेळ असेल तर आपण बोलूया, नाही तर पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. नक्कीच. मला असं वाटते की आपली वेळ आजची संपत आलेली आहे, कारण विषय तेवढा मोठा आहे आणि सविस्तर जर का चर्चा आपल्याला करायची असेल तर मला असं वाटते की हा भाग जो आहे तुम्ही आत्ता सांगितलेला, तर तो आपण पुढच्या भागामध्ये याविषयी सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार.